जालना महापालिका निवडणूक भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी आणि पुत्रानं दाखल केला उमेदवारी अर्ज। युतीचा पेच कायम असताना गोरंट्याल मैदानात, प्रभाग मात्र ठेवला गोपनीय। जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कुटुंबानं आज निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे पाऊल ठेवलं आहे। माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि पुत्र अक्षय गोरंट्याल यांनी आज भाजपच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाबद्दल अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये। अनेक दिग्गज नेत्यांनी मध्यस्थी करूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच गोरंट्याल यांनी आपले अर्ज दाखल केल्यानं भाजपच्या गोटात उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया वेगानं सुरू असल्याचं दिसून येत आहे। माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि अक्षय गोरंट्याल या दोघांनीही भाजपच्या तिकिटावर अर्ज भरल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे। मात्र आपण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार हे त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाहीये। प्रभागाबाबतची ही गोपनीयता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून पक्षाच्या रणनीतीनुसारच हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। काही महिन्यांपूर्वीच कैलास गोरंट्याल यांनी आपल्या अनेक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करून शहरात आपली पकड मजबूत केली होती। आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात कुटुंबातील सदस्यांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलाय। शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचं माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितलंय। तर पक्ष देईल त्या आदेशानुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत। प्रभागाची अधिकृत माहिती योग्य वेळी दिली जाईल अशी माहिती अक्षय गोरंट्याल यांनी दिली आहे। पक्षाकडूनच अर्ज दाखल केलेला आहे। पहिली महानगरपालिकेची ही निवडणूक होत आहे आणि यामध्ये निश्चितपणे आम्ही जास्तीत जास्त जागेवरती विजय होऊ एवढेच बोलते। धन्यवाद। प्रभागातून अर्ज दाखल ते सरप्राईज तुम्हाला मीडियावाले सरप्राईज आहे। बघा, मी एवढंच आपल्याला सांगणार आहे, आमचे जे उमेदवारी आहे हे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडूनच आहे। आम्ही पार्टीची बंडखोर करणारे माणसं नाही आहे, हे तुम्हाला स्पष्ट करतो। आणि जे आमचे पार्टीचे वरिष्ठ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व अजितदादा हे जे वरती ठरवतील महायुतीबद्दल तेच आम्ही असं खाली फॉलो करणार आणि फडणवीस साहेबांचं जे आहे ते आम्हाला डिसिजन मान्य असणार। तुमच्या किती कार्यकर्त्यांना आतापर्यंत नॉमिनेशन दाखल केले, जसं तुम्ही आज केलं म्हणता भाजपकडून, अशी किती दाखल झाले? बघा, असं मी कार्यकर्ते नाही बोलणार, मी आमचा मित्र परिवार, माझ्या वडिलांचा, माझा एवढा आमच्या भारतीय जनता पार्टीचा परिवार बोलणार। आमच्या परिवारातून टोटल 600 इच्छुक उमेदवार आहे। आता फॉर्म तकरीबन मी तुम्हाला हे बोलू शकतो 200 पेक्षा जास्त लोकांचा भरून झालाय, परंतु 2 तारखेला किंवा जे काही फॉर्म मागे घ्यायची जे लास्ट डेट आहे तेव्हापर्यंत काही लोकांचे फॉर्म परत मागे येतील, कारण पक्षाच्या तिकीटची संधी एक सगळ्यांना पाहिजे असती, पण सगळ्यांना आपण खुश करू शकत नाही। आता वरती युतीचं काय होणार त्यावर पण खूप लोकांचे फॉर्म डिपेंडेंट आहे। एकदा ते क्लिअर झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला आम्ही एक संख्या देणार आणि परत एक आपण प्रेस बाईट सगळे मीडिया बांधवांना देणार। आणि मी फक्त आता एवढंच बोलू इच्छितो की माननीय संगीताताई गोरंट्याल यांच्या कार्यकाळात झालेला जे विकास आहे, जसं स्वच्छतामध्ये मॅडमने आपला रँक ऑल इंडियावर 22 आणला होता, मराठवाड्यात आपण नंबर 1 वर होतो आणि महाराष्ट्रात नंबर 6 वर होतो। हे असला STP मॅडमच्या काळात झालेला आहे। माझे वडील आदरणीय जलसम्राट कैलासजी गोरंट्याल यांची जालना जायकवाडी योजना, इंटरनल पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनचे माझे आई वडील दोघांची योजना मी आज बोलू शकतो। त्यासोबतच माझे वडिलांनी जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे 35 MLDचा एक फिल्टर बेड आणि 15 MLDचा जालन्यात एक फिल्टर बेड, 35 MLDचा शागडमध्ये, आंबड शागड आपलं माताचं मंदिर आहे बघा, मत्स्यधरी माता मंदिर, त्याचे मागे। त्यासोबतच 100 कोटीचा एक सोलार ऊर्जा प्रकल्प ते आणलाय आणि जालना मेडिकल कॉलेज। तर अशा डेव्हलपमेंट वर्क्स बघून आणि विशेषकर त्यानंतर आदरणीय श्री रावसाहेब दानवेजी साहेब यांना माझे वडील जालना शहराचे कधी भाग्य विधाते का बोलतात, कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला दानवे साहेबांची मदत होती। त्यासोबतच आपलं जे रेल लाईन जे झालं, डबल गेज जे केलं आहे ते दानवे साहेबांनी केलं आहे। सिमेंट रस्ते खूप जे जालन्याला जे दिसत आहे ते दानवे साहेब आणि माझे वडीलचे कार्यकाळात झाले। तर आदरणीय दानवे साहेब, आदरणीय कैलासजी गोरंट्याल साहेब, आदरणीय संगीताताई गोरंट्यालजी
यांच्या कार्यकाळात झालेला जे विकास आहे ते विकासाला बघून आम्ही आज मतदारांपर्यंत चाललोय. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर आमची देवाभाऊची सरकार आणि वरती मोदी साहेबांची सरकार याला बघून आम्हाला मतदान होणार आहे याची मी खात्री देतो. भैया शेवटचा प्रश्न, तुम्ही दोघांनी अर्ज दाखल केले की ताईंचा एकट्यांचा अर्ज दाखल? दोघांचं दाखल केलंय आणि उद्या आणखी काही अर्ज दाखल होतील. कालपासून चर्चा सुरू होती तिसरी आघाडी सोशल चालू आहे, त्याचे काय ते मी राहुलजी फक्त तुम्हाला एकच गोष्ट बोलू शकतो, हवा में बातें करने वाले कौन है आप पता करके लो, कारण राहुल जी आपके आजू बाजू वाले कोई लोग हैं. राहुल जी के जो दोस्त है वही हवा कर रहे हैं, अभी बोलना नहीं चाहिए कुछ बातें, चलो चलता है. ओके.